नागपूरच्या ग्रामीण भागामध्ये अद्यापही सिलेंडरसाठी लोकांच्या रांगा कायम आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी सकाळी पहाटे 5:30 वाजतापासून लोक नागपूर कोराडी परिसरामध्ये HP गॅस गोडाऊनच्या समोर रांगा लावून थांबलेले आहेत। 5 वाजता कोणी आलं, कोणी 5:30 वाजता आलं। ऑनलाईन नंबर लागत नाही अशी माहिती आहे आणि त्यामुळेच लोक जे आहेत ते या ठिकाणी गॅस गोडाऊन बाहेर गर्दी करतात। परंतु गॅस गोडाऊनच्या गेटवर नो स्टॉकचा बोर्ड जो आहे तो त्या ठिकाणी लागलेला आहे। त्यामुळे नवीन गाडी जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत या सगळ्यांना सिलेंडर मिळणार नाही। गेले 7-8 दिवस झाले नागपुरातल्या वेगळ्या भागांमध्ये अशाच प्रकारे गर्दी आपल्याला पाहायला मिळते। काही ठिकाणी घरी वितरण सुरू झालेलं आहे, परंतु काही भागामध्ये अजूनही लोक गर्दी करतात। काका किती वाजता आले? आम्ही 6 वाजता आलो आणि कधी कधी तो सिलेंडर भेटत नाही, वापस जाऊन राहिलो। 2-3 दिवस झालेले आहेत, वापस जाऊन राहिलो लोकांना। आणि ड्युटी पाणीवाले राहते माणसं, कधी मॉर्निंग ड्युटी राहते, तर ड्युटी सोडून तर माणूस उभे नाही राहू शकत नाही। इथं घरी येत नाही का सिलेंडर? घरी सिलेंडर येत नाही। घरी पहिले येत होते, आता 2-3 महिन्यापासून सिलेंडर घरी येऊन नाही राहिलं। ही अडचण आपण या ठिकाणी बघू शकतो। लोक जे आहेत ते सकाळपासून रांगेत आहेत। चाकरमाने आहे, बऱ्याच लोकांना कामावर जायचं असतं, परंतु या ठिकाणी सिलेंडर मिळत नसल्यामुळे लोक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहे। इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम जो आहे तो थेट लोकांच्या किचनपर्यंत पोहोचलेला आहे आणि लोकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागतोय। नागपूरच्या वेगळ्या भागामध्ये अशा प्रकारे सिलेंडरसाठी लोकांची गर्दी पाहायला मिळते। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।